चला सुरू व्हा. आपले जेवढे गेस्ट आलेत ना सगळ्यांचा फीडबॅक घ्यायचा. काय एवढं चांगलं रेस्टॉरंट आहे त्याचं जरा कौतुक करायचं. येत आहे ना लक्षात? आपल्या डिजिटल प्रपंच थ्रूच आपण याचं प्रमोशन करणार आहोत. त्यामुळं आत्ता जो व्लॉग तू शूट करशील तोच आपल्याला पोस्ट करायचा आहे. आणि हा ते काहीतरी नवीन काहीतरी वेगळं ट्राय कर. सारखं सारखं तेच तेच नको करू. चला लागा कामाला. युनिक आणि नवीन काय आता असं युनिक कौतुक करते ना की स्वतःहून म्हणशील बाई तुला मी कामावरनं काढून टाकतो पण ही कौतुक थांबव. मला सांगितलं होतं का नाही सिक्रेट ठेवायचंय म्हणून. काय गरज होते का भाऊंसमोर तोंड उघडायची? इंग्लिश बोलायला तुमचं तोंड नाही उघडत पण भाऊंसमोर सगळं फटाफटा बोलून मोकळं झालायचा. अगं माझी काही चूक नाही याच्यात. मी प्रॅक्टिस करताना ते माझ्या तोंडातनं निघालं सगळं. मी हीच तुमची सवय एक नाही लई वाईट आहे बघा. पाहिजे ती तुमच्या तोंडात येणार नाही. नको ती सगळं वपून मोकळं होणार तुम्ही. एक गोष्ट धड नाही. काय माणूस आहे कसं? अगं otherwise everything a parent could want. Most honest, most humble. We are very blessed to have Atharva as our son. My name is Ketan Madhusudan Naik. My name is Ketan Madhulasun Madhu. My name is Ketan Adun Madhun. My name is Ketan Madhusudan Naik. नमस्कार मंडळी. तर आज मी आलीये श्री धैर्य मुजुमदार यांच्या रेस्टॉरंट मध्ये. आता मुजुमदार म्हटल्यावर पैशांच्या उकळीचा वास तुम्हाला आलाच असेल ना. आता ही उकळ कुठून आली असा प्रश्न पडला असेल. सांगते. तर ही उकळ आलीये शिक्षणाचा बिझनेस करून त्या पोरांकडून जे पैसे घेतले जातात ना तिथून ही उकळ येते. बघा 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 पूर्ण रेस्टॉरंट मध्ये उकळ दिसतीये. बर ते जाऊ दे. आता आपण मेनू मध्ये बघूयात काय. या ह्या रेस्टॉरंटची खासियत काय माहितीये? मालवणी फूड. हे बघा आहे की नाही एक नंबर. पण काय झालं माहितीये का या मुजुमदारांना ना मालवणी शेफ भेटलाच नाही म्हणून त्यांनी पंजाबी शेफ आणला. आता पंजाबी शेफ मालवणी सुरमई फ्राय कसं करेल हे तर त्या अन्नपूर्णेलाच माहिती असेल. म्हणजे पंजाबी शेफ पण मालवणी फूड. व्हॉट कॉमेडी. म्हणजे व्हॉट कॉम्बिनेशन. बरं एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. तुम्ही जर नॉनव्हेज खाणार असेल ना तर आवर्जून या. अहो मी तर म्हणते हिम्मत करून याच एकदा इथं. पण मग तुम्ही व्हेज असाल ना तर जरा प्रॉब्लेम होईल. नाही त्याचं काय आहे इथं नॉनव्हेज साठी जी भांडी वापरली जातात ना तीच भांडी व्हेज साठी पण वापरली जातात. त्यामुळं सॉरी एकच मिनिट. हा तुमच्या या दाल खिचडीला जर बांगड्याचा वास आला ना तर घाबरून जाऊ नका. हा टेन्शन नाही. फ्लेवर म्हणून खाऊन टाका. खावा 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 बिंदास खावा. तर आता आपण मेनू कार्ड मध्ये बघूया. अरे बापरे हा मेनू कार्ड आहे का काय? मला तर वाटलं मी सोने खरेदी करायला चालले की काय. लय महाग आहे बाबा. पण एक मिनिट यांच्या रेस्टॉरंट बाहेर तर पार्किंगची सोयच नाहीये. हा अच्छा म्हणजे काय
श्रीमंत लोकांना आत आल्यावर पार्किंगमुळे आणि सर्वसामान्य माणसांना बाहेर जाताना बिलामुळे घाम फुटेल एवढं मात्र नक्की. आणि स्पेशल रिफाईन तेल वापरत असल्यामुळं जे फॅट वाढतं ना ते कमी होण्यासाठी घाम येण्याची उत्तम सोय मुजुमदारांनी करून ठेवली आहे. एक नंबर. आज हॉटेलची सक्सेस पार्टी आहे की क्लोजिंग सेरेमनी? अहो हसताय काय? हॉटेलच्या सक्सेस पार्टीत हे जर असलं सगळं सांगितलं तर हॉटेल बंद करायची वेळ येईल. नाही 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 हो काय म्हणताय दादा? हो असं नाही. आता आमच्या धैर्य सरांनी एवढं मोठं हॉटेलची सक्सेसफुल पार्टी दिली तर मग तुमच्यासाठी असा एक स्पेशल आयटम ठेवला असेलच की त्यांनी, जो तुमच्या पोटाला आणि खिशाला दोघांना परवडेल असा. बघायचा तुम्हाला तो आयटम? चला दाखवते. डॅन टॅन, मसाला पापड. सो मंडळी, जर तुम्हाला भूक लागलेली नसताना जेवायचं असेल आणि व्हेज खाऊन नॉनव्हेजची टेस्ट घ्यायची असेल किंवा 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 सक्सेस पार्टीला तुम्हाला अशी मसाला पापड्याची पार्टी द्यायची असेल ना तर तुम्ही धैर्य मुजुमदार, एक मिनिट सर सांगू तर द्या मला, धैर्य मुजुमदार यांच्या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या. अहो थांबा ना सर, मला बस. काय तमाशा चाललाय हा? नॉनसेन्स. सक्सेस पार्टीच्या दिवशी हे सगळं करायची तुझी डेअरिंग कशी झाली? अहो डेअरिंग काय त्याच्यात? आता रूल्स फॉलो करायचे म्हणलं डेअरिंग ते येणारच ना. आता तुम्ही मला काम सांगितलं, मी माझं काम प्रामाणिकपणे केलं. बघा एकदम युनिक आणि खरा असा रिव्ह्यू दिलाय तुम्हाला. हा आणि नवीन वेणी आहे त्याच्यात तर काही शंकाच नाहीये. काहीतरी जळायलाचा वास येतोय ना? हा? अरे हा, तुम्हाला राग आला ना? आता तुम्हीच बघ, एका बाजूला तुमच्या कंपनीची बदनामी झाली, दुसरा रूल पण तुटला ना माझ्याकडून. मग एक काम करा ना, काढून टाका मला नोकरीवर आणि म्हणून टाका यू आर फायर्ड आणि माझं टर्मिनेशन लेटर द्या. मिस्टर मुजुमदार, यांना काढणार असं तर मला सांगा. अशी डेअरिंग करून क्रिटिसाइज करणारी एखादी एम्प्लॉई आमच्या कंपनीत पाहिजे. पण कंपनीसाठी नोकरीची पर्वा न करता बोलणाऱ्यामुळे कंपनीची ग्रोथ होऊ शकते. मला आवडेल हिला माझ्या कंपनीत जॉब द्यायला. पोरगी दम आहे. थँक्यू सर. द्या ना हो पटकन टर्मिनेशन लेटर. ए, तुला काय वाटलं धैर्य मुजुमदारच्या पंजातनं निसटणं एवढं सोपं आहे? तू हे असले काहीतरी फालतू चाळे करशील आणि मी रागाच्या भरात तुला जे हवं ते करेन असं वाटलं काय तुला? कधीच नाही.